सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत की स्वामींनी कोण्या देवतेची कथा सांगितली। एका ठिकाणी स्वामींनी कथा सांगितलेली आहे, तर ती कथा कोण्या देवतेविषयी कथा होती, कोण्या देवतेची कथा स्वामींनी कोणाला सांगितली आणि ते कथा सांगण्याचं प्रयोजन काय, असा कोणी काय प्रश्न केला की स्वामींनी त्या ठिकाणची त्या देवतेची कथा तिथे सांगितलेली आहे। तर शेवटपर्यंत चरित्र आहे का, आणि आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचा खूप खूप आभारी आहे। आणि हे चरित्र जे आहे हे अनेकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा। तर चला तर मग आज आपण या चरित्राला सुरुवात करूया। दंडवत हो बाईसी वनदेव पुसणे। बाईसांनी वनदेवाविषयी माहिती विचारली। गोसावी वनदेवासी विहरणासी बीजे केले। स्वामी विहरणासाठी वनदेवाला गेलेले आहेत। चरित्र आहे हिवरळीचं, म्हणजेच जालन्याचं, आणि चरित्र क्रमांक आहे लीळा चरित्र पूर्वार्ध 460 क्रमांकाची लीळा आहे, बाईसा वनदेव पुसणे। तर बाईसांनी वनदेवाविषयी माहिती स्वामींना विचारलेली आहे। स्वामी जालन्याचं जे आपलं स्थान आहे आताचं श्री दत्त मंदिर म्हणून, ते त्या काळातील राजमड नावाने प्रसिद्ध होतं। तर त्या जालन्याचं जे आताचे दत्त मंदिर आहे तिथं स्वामी मुक्कामी असायचे, त्याला तिथं नाव राजमड असं होतं। आणि तिथून गोसावी वनदेवासी विहरणासी बीजे केले, स्वामी विहरणासाठी वनदेवाला गेलेले आहेत। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते स्थान केलं असेल। दत्त मंदिर पासून साधारणतः एक 2 किलोमीटर अंतर असेल, कदाचित 2-3 किलोमीटर असेल वनदेवाचं स्थान। तर ते स्थान जे आहे त्याविषयीच बाईसांनी तिथे गेल्यानंतर माहिती विचारलेली आहे। नासीसी उतरली कडे गोसावी उभे राहिले। नासीसी उतरली कडे, जी नाली वाहत होती त्या नालीच्या उत्तर दिशेच्या कडेला स्वामी उभे राहिलेले होते। तेथ 3 लिंगे होती, तिथे 3 लिंग होती महादेवाची। ती अवलोकित होते, स्वामी ते लिंगाचं अवलोकन करीत होते। बाईसी पुसिले, बाईसा विचारतात, बाबा ये 3 लिंगे कायसी। बाईसा विचारतात, बाबा हे जे इथे 3 लिंग दिसत आहेत ते कायसी, बरं ते कशाची आहेत? सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, बाई एकू हिवंजू कोळी, एकू बळीप गवळी। स्वामी मग कथा सांगतात, एक हिवंज कोळी होता आणि एक बळीप गवळी होता। हिवंजू कोळी तो महादेवाचा अवतारू, हिवंज कोळी जो होता तो महादेवाचा अवतार होता। बळीपू गवळी तो जीव, तर हा जो महादेवाचा अवतार आहे, या महादेवाच्या अवताराची देवाने इथं कथा सांगितलेली आहे। तर स्वामी म्हणतात की हिवंज कोळी तो महादेवाचा अवतार होता आणि बळीप गवळी तो एक जीव होता। त्या दोघा मैत्र, त्या दोघांची खूप घट्ट मैत्री होती, प्रगाढ मैत्री होती। ते दोघे पारधी जाती, दोघे पण पारधीला जायचे, पारधी करीती, पारधी करायचे। मग जेविती, नंतर जेवण करायचे। एकू दिसी पारधीसी गेले, असंच नित्यदिनीचा क्रम त्यांचा, दररोज पारधी करायची, जेवायचे। असंच पुन्हा एका दिवशी ते पारधीसाठी गेले। पारधी केली, शिकार केली। आले ते जेवू बैसले, आल्यानंतर ते जेवायला बसले। तो बळीपेन म्हणितले, जो बळीप गवळी होता तो म्हणतो, हिवंजा आजी मी तुझ सरिसा जेवू येईन।
हिवंजा, आज मी तुझ्या सोबत जेवायला येईन. तव हिवंजे म्हणितले. हिवंज कोळी म्हणतो, मज सरिसा कैसा जेविसी, मी कोळी तू गवळी. मग तो हिवंज कोळी जो म्हणतो तो काय म्हणतो, मज सरिसा कैसा जेविसी, तू माझ्यासोबत कसं काय जेवू शकतो बरं. मी कोळी तू गवळी, मी कोळी आहे तू गवळी आहे, असं कसं आपण, तू वेगळ्या जातीचा मी वेगळ्या जातीचा, एका जागी कसं काय जेवणार आपण. तेने म्हणितले, तो गवळी म्हणतो, ना मी तुझ सरिसा जेविन, नाही मी तुझ्यासोबतच जेवणार. मैत्रीला जातीपातीच्या सीमा बांधू शकत नाही, यावरून आपल्याला लक्षात येते. जिथं प्रगाढ मैत्री असते, निखळ मैत्री असते, जिथे स्वार्थ नाही, जिथे काही नाही, निखळ मैत्रीचा प्रेम आहे, तर तिथे जातीपाती वगैरे काहीही नसतात, याचे बंधनं नसतात, असं आपल्याला या प्रसंगावरून लक्षात येते. आणि असं म्हटल्यानंतर गवळी म्हणतो की ना मी तुझ सरिसाची जेवण, मला ते काहीही माहित नाही, जात पात मला ते काही घेणं देणं नाही, परंतु मला आज तुझ्यासोबतच जेवायचं आहे. हो का, कोळी म्हणतो ठीक आहे. ऐसाही जरी माझा सबदू उरोदिसी ना, तरी माझं सरिसा जेवी. ठीक आहे, तुला जर माझ्यासोबत जेवायचं काय हरकत नाही, परंतु त्याच्यामध्ये एक अट सांगतो तो कोळी. ऐसाही जरी माझा शब्द विरोधीशी, जेवत असताना जर माझ्या शब्दाला तू काही विरोध जर केला तरी, कोळी म्हणतो की ऐसाही जरी माझा शब्द विरोधीशी ना, तरी माझ्या सरिसा जेवी. माझा शब्द विरोधीशी तरी मी जाईन. तो म्हणतो की माझा शब्द तू विरोधणार नाही, मला प्रश्न करणार नाही, माझा विरोध करणार नाही, असं जर मान्य करत असतील तर माझ्यासोबत जेव. माझा शब्द विरोधीशी, मला जर तू विरोध केला तरी मी जाईन, तर मग मी जाईन. माझा विरोध केला तर मी इथे थांबणार नाही, मला इथून जावं लागेल. ना हो का, बळीप गवळी म्हणतो ठीक आहे, काय मोठी गोष्ट आहे, दररोज आपण एवढे जिवलग मित्र उठतो बसतो सोबत, मी कशाला तुला काही विरोध करू, काय विरोध करणार आहे तुझ्यासोबत. असं म्हणल्यानंतर तो कोळी म्हणतो ठीक आहे चालेल. तेने मानिले, गवळ्यानं मान्य केलं त्या कोवळ्याचं. मग दोघे एके ठाई जेऊ बैसले, दोघं पण बळीप गवळी हिवंज कोळी दोघे पण एके ठिकाणी जेवायला बसले. जेविले मागवते एकू दिसू, पारदिसी गेले पारदी करुणी आले. तर असे बसले दोघ जण एका जागी, जेवण वगैरे झालं त्यांचं आणि हात धुतले. पुन्हा असंच एके दिवशी ते पुन्हा पारदीला गेले, पारदी करून आले. हिवंजे तिन्ही भाग केले. त्या दिवशी दररोज कसं असायचं त्यांचं, दररोज जेवण एका जागी व्हायचं तर 2 वाटे व्हायचे त्यांच्या पारदीचे. आता आज हिवंज कोळीनं काय केलं, 3 भाग केले. जे काही भाग होता त्यांचा जेवणाचा शिकारीचा, त्याचे 3 भाग केले. तेथ गुपित वेखे पार्वती होती. आता गुपित वेशाने तिथं पार्वती आलेली होती, महादेवाची पत्नी. मग आता 2 जण जेवायचं, तिला उपाशी कसं ठेवायचं, म्हणून त्या कोळ्याने, म्हणजे जो महादेवाचा अवतार आहे कोळी, त्याने 3 भाग केले, एक पार्वतीसाठी, एक स्वतःसाठी आणि एक बळीप गवळ्यासाठी. बळीपेनी म्हणितले, बळीप गवळी म्हणतो हा वाटा कोणासी. बळीप गवळी म्हणतो दररोज तर 2 वाटे असतात आपण आपल्या दोघांसाठी, आज हा 3रा वाटा केला, तो कोणासाठी. तब हिवंजे म्हणितले, त्यावेळेस हिवंज कोळी म्हणतो हा तुझ हा मज हा आपण्यासी. मग त्या हिवंज कोळ्याने उत्तर दिलं की हा तुझ, हा एक भाग तुझा, हा मज हा माझा, आणि जो 3रा भाग होता हा आपण्यासी, तो हिवंज कोळी म्हणतो हा आपल्यासाठी आहे. आता आपल्यासाठी म्हणल्यानंतर त्याला काही अर्थबोध होत नव्हता गवळ्याला. पुन्हा तो प्रश्न विचारतो, तेने म्हणितले हा तुझ हा मज हा आपण्यासी तो कोणासी. गवळी पुन्हा विचारतो, त्याला काय अर्थबोध होत नव्हता, समजतच नव्हतं काय बोलतोय हा. पुन्हा तो विचारतो की ठीक आहे बा, हा तुझ, हा एक भाग तुझा आहे, हा एक भाग माझा आहे, हा 3रा जो आहे तो आपण्यासी म्हणजे कोणासी, कोणासाठी आहे बरं हा आपण्या म्हणजे कोण नेमकं. मागोते तेने म्हणितले, पुन्हा तो कोळी म्हणतो हा तुझ हा मज हा आपण्यासी, हा तुझा हा माझा हा आपण्यासी म्हणजे आपल्याला.
पुन्हा मागुतेन बळीपेनी म्हणते, पुन्हा बळी गवळी म्हणतो, हा तुझ हा मज हा आपण असी तो कोणासी. पुन्हा बळी गोळ्याला काय अर्थ समजला नाही. त्याने विचारलं, हा तुझा हा माझा हा आपण असी तो कोणासी, तिसरा भाग कोणाचा आहे रे बाबा सांग, असं तो गवळी म्हणायला लागला. जाय कोळी ते कोळीची, आखरीला तो जो बळी गवळी आहे तो म्हणतो, जाय तू कोळी ते कोळीची, आखरीला तू कोळी ते कोळीच आहेस. मासा कारणे अळुके. अरे आपली एवढी प्रगाढ मित्रता, एवढे आपण निखळ मैत्री आपली, चांगली निस्वार्थ मैत्री आपली, आणि तू मासा कारणे अळुके. अरे मासाच्या लोभापायी तू असं माझ्याशी खोटं बोलतो. ऐसे म्हणितले असं बळी गोळ्यानं म्हटलं, आणि अदृष्ट झाला. तो जो हिवंज कोळी होता तो अदृश्य झाला, म्हणजे गायब झाला. बळीपासी अवस्था प्रगटली. आता हे निखळ प्रेम होतं, याच्यामध्ये कोणती स्वार्थ भावना नव्हती. ते सहज तोंडामधून निघून गेलं हा भाग वेगळा, परंतु मित्रता परंतु प्रगाढ होती, घट्ट मैत्री होती. कारण त्याला तो प्रसंग समजत नव्हता की तिसरा भाग कोणाशी. तो तीनदा विचारतो की तिसरा भाग आपण अशी तो कोणाशी, वा सांग मला काय नेमकं यामागचं कारण ते. परंतु त्या हिवंज कोळ्यानं काय सांगितलं नाही की बाबा इथं पार्वती आलेली आहे म्हणून. आणि आखरीला सहजच त्याच्या तोंडातून निघून गेलं त्या बळी गोळ्याची की कोळी ते कोळीची मासा कारणे आळुके. तू कोळी ते कोळीच नाही, मासाच्या लोभापायी तू आपली मित्रता झिडकारून लावतोस. आणि असं म्हटल्याबरोबर तो जो कोळी होता महादेवाचा अवतार तो अदृष्ट झाला. आणि इकडे बळीपासी अवस्था प्रगटली. जीव जाईल की राहील असा तो बेशुद्ध होऊन पडला. त्याला आवाज दिले तो काय सापडला नाही पुन्हा. आणि तो अशा अवस्थेमध्ये बळीपासी अवस्था प्रगटली, म्हणजे जीव जाईल अशी अवस्था प्रगटली. हिवंजा कोळ्या दांगटा कोळ्या ऐसे म्हणून झाडा खेव दे. हिवंजा कोळ्या दांगटा कोळ्या असा म्हणू तो जो बळी गोळी आहे तो झाडाला खेव देत होता. ऐसिया नव अवस्था प्रगटली. अशा प्रकारे 9 अवस्था प्रगट झाल्या. मरणासन्न अवस्थेत पोहोचला. झाडा एका तळी निजला. झाडाच्या एका तळी पडून गेला तो खाली, झोपला. डोळ्याचे ठाये भवो लागले. डोळे गरगरा फिरायला लागलेत. आता जाण्याची शक्यता आहे. 10वी अवस्था प्रगटावी. आता 10वी अवस्था प्रगटणार, आणि 10वी अवस्था प्रगटल्यानंतर जीव जाणार. तव देवता प्रसन्न झाली. त्यावेळेस देवता जी होती ती देवता प्रसन्न झाली. म्हणजे कोण? तो महादेव जो होता तो प्रसन्न झाला. म्हणजेच काय तर हिवंज कोळी तिथं आला. बळीये पाहे काई. मग तो जो हिवंज कोळी आहे तो म्हणतो, बळीपा ये काई. तेने म्हणितले तू कोण. त्याची एवढी अवस्था अवघड झाली, त्याची आता जीवन ज्योत माळवल आता थोड्या वेळात अशी अवस्था होती. त्यामुळे ते आवाज पण ओळखत नव्हता. तो काय म्हणतो, बळी गवळी तू कोण आहेस बरं, असा तो प्रश्न करतो. मग हिवंज कोळी उत्तर देतो, मी हिवंजू कोळी. अरे मी हिवंज कोळी आहे, असं तो उत्तर देतो. हो का म्हणून बळीपे तयाची गळा हात घातला. आणि मग बळी गवळीने त्याच्या गळ्यामध्ये हात घातला. बळीपा गवळिया माग प्रसन्न झाला. त्या देवतेला खूप मनामध्ये प्रसन्नता निर्माण झाली. प्रसन्न झाली ती देवता की हा भक्त जो आहे तो माझ्या शिवाय राहू शकत नाही. त्यामुळे देवता खूप प्रसन्न झाली. आणि ती देवता प्रसन्न होऊन म्हणते, बळीपा गवळिया माग प्रसन्न झाला. मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, माग तुला काय पाहिजे ते. तेने म्हणितले. तो म्हणतो, मिया आणि तुआ ऐसियाची असावे. मी आणि तू असंच राहावं. म्हणजे काय तर सोबत राहावं असं त्याची इच्छा होती. तेने म्हणितले. हिवंज कोळी म्हणतो, मिया आणि तुआ ऐसियाची असावे. मी आणि तू ऐसियाची असावे. बाई म्हणून ये तिन्ही लिंगे. आता त्यानं म्हटलं की तू आणि मी असंच राहावं. म्हणजेच काय तर सोबत राहावं. त्या जीवाचं म्हणणं असं होतं त्या बळी गोळ्याचं की हा जो माझा जीवात्मा आहे तो तुझ्यासोबत राहायला पाहिजे. महादेवाला असं म्हणतो. महादेव म्हणतो, अरे असं कसं शक्य आहे. तू जर माझ्यासोबत
निरंतर राहिला तर एका प्रकारचा हा मोक्ष नाही झाला का? तुला पुन्हा चतुर्विध कर्मफळामध्ये यावंच लागणार नाही. आणि मी तर काय तसा चिरंतन म्हणजे असं पुनरुपी जननम पुनरुपी मरणम हा जो हे आहे रहाटघटीचा हा जो चक्र आहे हे चक्र काय तोडू शकत नाही मी. आणि हे चक्र तोडायचं म्हटलं तर मोक्ष पाहिजे. मोक्ष माझ्याजवळ नाही तर हे काही शक्य नाही. मग आता काय करायचं? तर काय ठरलं मग त्यांचं? मिया तू वायसीचे असावे असं जरी म्हटलं त्यानं तर त्यानं काय स्वतःजवळ त्याला ठेवून घेतलं नाही, कारण देवताही मोक्ष देऊ शकत नाही. आणि मग स्वामी म्हणतात बाई म्हणून ये तिन्ही लिंगे, म्हणून हे 3 लिंग आहेत. स्वामी म्हणतात बाई तो भगतू होय परी ते देवता नव्हे. काय केलं शेवटी? संघ सोबत सोबत राहू म्हणून काय केलं तर लिंगरूपी 3 जण थांबले तिथे, महादेव पार्वती आणि तो बळीपगवळी असे दगडाच्या लिंगरूपाने जवळजवळ राहिले. ते आत्मा तर काय मुंचू शकला नाही, मोक्ष काय भेटला नाही त्याला, महादेवापाशी राहता नाही आलं त्याला. एवढी भक्ती करून काय फायदा झाला त्याचा? एवढी आत्मीयता ठेवून त्या महादेवाच्या ठिकाणी त्या कोळ्याच्या ठिकाणी काय फायदा झाला? काही नाही. असंच जर एवढं प्रेम देवावर केलं असतं, परमेश्वरावर केलं असतं, भक्ती एवढी ईश्वराची केली असती तर त्याला नक्कीच काय झालं असतं तर ईश्वराची प्राप्ती झाली असती. म्हणून स्वामी इथं म्हणतात बाई तो भगतू होय. तो जो बळीप गवळी होता तो खरा भक्त होता. परी ते देवता नव्हे. महादेव ही देवता होऊ शकली नाही. देवता कशाला म्हणतात? देवता या शब्दाचा अर्थ काय? देवता या शब्दाचा अर्थ करताना शास्त्रकार सांगतात ददाती इति देवता. ददाती म्हणजे देणारी, मागितलं ती देणारी. ददाती म्हणजे ददाती इति देवता, देणारी ती देवता. भक्ताने मागावं आणि त्या देवतेनं द्यावं. भक्ताने जे जे मागितलं ते ती जर देवता देऊ शकत असेल तर ती देवता आहे. आणि भक्तांनी मागितल्यानंतर जर ती देवता देऊ शकेल तर ती देवता होऊच शकत नाही. म्हणून स्वामी म्हणतात बाई तो भगतू होय. तो बळीपगोळी भक्त होता. परी ते देवता नव्हे. हिवंज कोळी देवता होऊ शकले नाही. महादेव देवता होऊ शकला नाही, कारण भक्तांना मागितले ते तो जो हिवंज कोळी आहे म्हणजे महादेवाचा अवतार आहे तो देऊ शकला नाही. जे तयासी दिजे ते तिथे नाही अंक. जे तयासी दिजे म्हणजे भक्ताला जे द्यायला पाहिजे ते तिथे नाही. म्हणजे त्या हिवंज कोळ्याकडे त्या महादेवाकडे जे पाहिजे होतं बळीपगोळ्याला ते त्याच्याकडे नव्हतं आणि म्हणून ती देवता होऊ शकली नाही. आजचं आपलं हे चित्र संपलेलं आहे. दररोज एक एक चरित्र असंच येत राहील तरी सर्वांनी ते एका ठिकाणी परिवारातील सर्व मंडळींनी बसून दररोज ऐकावं. सकाळी पश्चातवारी उठून ऐकावं, संध्याकाळीही ऐकावं. जसा वेळ भेटेल तसा हे चरित्र हे पोथी जे दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे हे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्वांपर्यंत आपले जे काही वासनिक मंडळी परिचित आसपासचे असतील त्यांच्यापर्यंत हे सर्व पोहोचवावं. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि ऐकत राहा महानुभाव प्रतीती चॅनल. महानुभाव पंथचं हे जे चॅनल आहे महानुभाव प्रतीती पंथ चॅनल, या चॅनलवरच्या सर्व पोथ्या आपण सर्वांनी ऐकाव्यात अशी सर्वांना विनंती. आणि आजचा हा भाग आपल्या चरित्राचा संपलेला आहे. दंडवत हो.